केलेला आहे. त्याने हा बिल्ड आपल्यासाठी गेमिंग पर्पजसाठी बिल्ड करून घेतलेला आहे. याच्यामध्ये जे कॅबिनेट यूज केलेलं ते क्रिस्टल X2 व्हाईट एडिशन वाला यूज केलेला आहे. प्लस MSI मध्ये बॉम्बरचा 760 मदरबोर्ड यूज केलेला आहे. आता i5 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे, पण याला तुम्ही 13-14 जनरेशन प्रोसेसर सपोर्ट करतात. तुम्ही i9 पर्यंत 14 जनरेशन सुद्धा प्रोसेसर ह्या मदरबोर्डला ऍड करू शकता. DDR5 ची रॅम सुद्धा सपोर्टेबल आहे. सिंगल कूलर यूज केलेला आहे अँटी स्पोर्टचा ICE 612. तसेच SMPS यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा ब्रॉन्झ मध्ये 80+ ब्रॉन्झ मध्ये 750B वाला SMPS यूज केलेला आहे. ग्राफिक्स कार्ड जे आहे ते रेडॉन मध्ये 12GB चं ग्राफिक्स कार्ड AMD चं आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. आणि जो मॉनिटर आहे तो MSI चा गेमिंग मॉनिटर यूज केलेला आहे. 1TB ची SSD आहे आणि जी रॅम आहे ते 16GB च्या 2 रॅम आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेले आहेत. चला तर मग या ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून फीचर्स काय आहेत आणि याचा लुक कशा पद्धतीने चेक करूया ते बिल्ड करायला घेऊया. जो या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे मदरबोर्ड MSI चा B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे. MSI चा मदरबोर्ड आहे. Gen 4 सपोर्टेबल आहे. बॉक्स पॅक आणि चेक कराल तुम्ही बॉक्स पॅक इथे चेक करू शकता. Gen 4 सपोर्टेबल प्लस DDR5 वायफाय 6 आणि ब्लूटूथ 513 कंबो ह्या मदरबोर्डला. अजून एक याच्यात आता ऑलरेडी आपण 16GB च्या 2 रॅम ऍड केलेल्या आहेत जे की कॉर्सेर मध्ये वेंजनच्या DDR5 वाल्या विथ हिटसिंग वाल्या आहेत. 16GB चे 5200 मेगाहर्ट्झ वाले ह्या 2 रॅम आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेले आहेत. तसेच जी SSD यूज केलेली आहे ती WD ब्ल्यू वाली SSD SN580 1TB ची SSD ज्याचं रीड राईट स्पीड तुम्ही चेक करू शकता. 4150 रीड राईट आहे. 5 year वॉरंटी आहे याच्यामध्ये. PCI Gen 4 ची SSD आहे. तसेच प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता. प्रोसेसर जो आहे तो i5 12 जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. i5 12 12400F वाला प्रोसेसर आहे. आपण 12400 सजेस्ट केलं नाही कारण की त्यांना 12GB ऑलरेडी त्यांनी ग्राफिक्स कार्ड पण ह्या बिल्डमध्ये यूज करणार आहेत. बॉक्स पॅक आणि चेक करणार असेल प्रोसेसर तर तुम्ही बॉक्स पॅक चेक करू शकता. दोन्ही साईडला बॉक्स पॅकचं सील तुम्हाला बघायला मिळेल. प्रोसेसर पण तुम्हाला इथं बघायला भेटेल. तसेच कूलर जो यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा ICE 612 C612 V2 हा सिंगल कूलर आपण यूज केलेला आहे. SMPS जो आहे तो अँटी स्पोर्टचा FP750B 80+ ब्रॉन्झ वाला अँटी स्पोर्टचा जो नवीन एडिशन मध्ये आता 80+ ब्रॉन्झचे सगळे मॉडेल VS सिरीज बंद झालेले आहे. या FP सिरीज मध्ये तुम्हाला SMPS बघायला मिळेल. आणि अँटी स्पोर्टचं जे नवीन लॉन्च झालेलं आहे क्रिस्टल ते कॅबिनेट वर क्रिस्टल X2 हे कॅबिनेट आपण ह्या व्हाईट एडिशन मध्ये इथं सिलेक्ट केलेलं आहे. तसेच यामध्ये ग्राफिक्स कार्ड जे यूज केलं ते ॲस्ट्रॉक मध्ये AMD रेडॉनचं RX 6750 XT एडिशन मध्ये 12GB ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे. कम्प्लीट अनबॉक्सिंग करून चेक करूया. आणि जो मॉनिटर यूज केलेला आहे तो MSI मध्ये 27 इंचचा मॉनिटर G274F हा गेमिंग मॉनिटर यूज केलेला आहे. हा 180 हर्ट्झ सोबत येतो. 1 मिलीसेकंड रिस्पॉन्स टाइम याच्यामध्ये. या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया. आताच आपलं बिल्ड कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये जो मॉनिटर यूज केला आहे तो MSI चा गेमिंग मॉनिटर 27 इंच वाला यूज केलेला आहे. हा तुम्ही हाईट एडजस्टेबल करू शकताय, मूव्ह करू शकताय तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार.
कीबोर्ड माऊस आहे तो ट्रान्सफॉर्मर रेग्युलर आपण आता अटॅच केलेला आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही चेंज करू शकताय. तसेच या ऑल कॉम्पोनंटचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍड केलेले आहेत, तुम्ही चेक करू शकताय. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आपण पीसी बिल्ड करून देतोय, त्यामुळे नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला कनेक्ट करा. तुमच्या सजेशन आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतो, त्यामुळे तुमचं जर रिक्वायरमेंट काय असेल तर सजेशन नक्कीच विचारू शकताय. तसेच जर समजा तुम्ही आपल्याकडून बिल्ड करून घेणार असाल तर नक्कीच आमच्या संपर्काचा साधा, आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिल येत आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मध्ये मिळून जाईल. थँक्यू.